परभणी तालुक्यातील झरी येथील जिंतूर परभणी रोडवरील पप्पू पेट्रोल पंपावर शुक्रवारी 15 मे रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली। 2 अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून चोरट्यांनी एकूण किती रोकड लंपास केली याची माहिती समजू शकली नसून संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ग्रामीण पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे। घटनेत विक्रम बालाजी गवळी व अमोल मुधवर हे कर्मचारी जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी घटना घडण्याच्या सुमारे अर्धा तास आधीपासून पेट्रोल पंप परिसरात फिरत होते। पंपावर केवळ 2च कर्मचारी असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी अचानक हल्ला चढवला। चोरट्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून पंपावरील 2 ते 3 दिवसांची रोकड हिसकावून घेतली आहे। दरम्यान परिसरातील नागरिक मदतीसाठी धावत येत असताना आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांनाही मागे हटवले आणि तिथून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंग परिहार यांच्यासह ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत। पंपाच्या बाजूच्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावरील जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।